नित्य स्वामी दर्शन 8 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. आपण जेव्हा आपले सारे सर्वस्व स्वामी समर्थांना अर्पण करतो तेव्हाच स्वामींबरोबरची सख्य भक्ती फुलातल्या गंधासारखी उमलून येते. आपल्या नित्याच्या आयुष्यात एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीबरोबर आपले खूप छान आणि हवेसे वाटावे असे नातेसंबंध जुळून येतात. इतके की एक क्षणसुद्धा ताटातूट चालत नाही. परंतु या मर्त्य जीवांबरोबरच्या सख्य भक्तीला निश्चित अशा मर्यादा असतात. प्रत्येक जीव काही काळ कुणाच्यात तरी आपला जीव गुंतवून बसतो, परंतु कधीतरी हे दृढ असे रेशमी नातेसंबंध सैल होऊ लागतात. आश्चर्याचे वाटते की एक दिवस असा उजाडतो की हे दृढ संबंध पूर्णपणे संपून जातात. केवळ स्मृती शिल्लक राहतात. यात आश्चर्य वाटते की मर्त्य जीवांबरोबर जपलेल्या संवेदनांना मर्यादा असतात. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो की सर्वांशी प्रेमाने वागावे, बोलावे, कामे करावीत, परंतु आपले अवघे आयुष्य, आपला प्राण मात्र मर्त्य जीवात उधळून न टाकता तो फक्त स्वामी समर्थांबरोबर अक्षरशः उधळून टाकावा. त्यांच्याशीच फक्त सख्य जोडावे. आपला एकमेव प्राणसखा म्हणजे फक्त अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ आहेत, हे कदापिही विसरू नये. कारण श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी समर्थपणे सर्वार्थाने उभे असतात. समर्थांचे सांगणे आहे की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलागांसी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. दासबोध 4:8. स्वामींशी सख्य जोडण्यासाठी प्राणप्रिय नातेसंबंध तोडावे लागले तरी चालतील. मित्रपरिवार तुटला तरी हरकत नाही. त्या मर्त्य जीवांमध्ये घडीभरचा आनंद लुटण्यापेक्षा स्वामींबरोबर प्रत्येक क्षण वेचावा. कारण स्वामी शाश्वत आहेत. त्यांचे प्रेम शाश्वत आहे. त्यांच्या प्रेमासाठी प्रसंगी प्राण वेचावा. परंतु स्वामींशी दृढ नातेसंबंध कसे काही जोडावेत हे आनंदाला कधी आहोटी लागणार नाही. स्वामी म्हणजे आपला प्राण असे समजून त्यांच्याशी संवाद साधावा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.